कुक्कुटेश्वर स्वामींची वाणी. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आज आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊया. एकेकाळची कथा आहे. शनिप्रदोष शिवाराधना झाल्यानंतर त्यावेळी त्यातून एक वाणी ऐकू आली. बाबा बापनारिया, निसंदिग्धपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पलराजू शर्मास देऊन विवाह कर. त्यामुळे लोककल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. ह्या महान निर्णयाचे उल्लंघन करण्याचा या चराचर सृष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही. ही देववाणी व्यंकटप्पा श्रेष्ठीला, नरसिंहवर्मांना व तेथे हजर असणाऱ्या सर्व समुदायाला ऐकण्यास मिळाली. सगळे आश्चर्यचकित झाले. गोदावरी मंडलांतर्गत ऐनबिल्ली या गावातील राजवर्मांचे बंधुमित्र परिवारास वर्तमान पाठवले. विवाहाचा निर्णय झाला. राजवर्माला घरदार नव्हते, त्यामुळे थोडा विचार चालला होता. श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले, मला पुष्कळ घरे आहेत. त्यापैकी एखादे घर मी राजशर्मास देईन. राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते. श्री श्रेष्ठींनी राजवर्मांच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित ग्रहभागाची किंमत लावली. ती 1 वराह, जुन्या काळातील नाणे, ठरविली गेली. ती श्रेष्ठींच्या घराची किंमत 12 वराह निश्चित केली. 11 वराह देण्यास एक पै पण नाही, असे राजशर्मा म्हणाले. तसे असते तर मी माझ्या घराची किंमत 1 वराह मात्रच ठरवून विकतो. दान घेण्यास तुम्हाला संकोच असेल तर 1 वराह देऊन हे घर विकत घ्या, असे श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठींनी जे सांगितले ते धर्मसम्मत आहे, असा सगळ्यांनी होकार दिला. श्री सुमती महाराणी व श्री अप्पललक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा विवाह महापंडितांच्या वेदघोषाने, मंगलवाद्यांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यातच झाला आहे. या कारणाने श्री प्रभूंनी कालदेवतेला, कर्मदेवतेला शाप दिला. त्या शापास अनुसरून अज्ञान अंधकाराचे प्रतीक स्वरूप जन्मांध शिशु आणि अप्राकृतिक प्रगतीचे स्वरूप दर्शविणारे लंगडे बालक अशी 2 बालके राजशर्मास प्राप्त झाली. आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती राणी आणि राजशर्मांना खूप दुःख झाले. ऐनिविल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे. श्री राजशर्मा यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पिटिकापुरात घेऊन आले. सुमती आणि राजशर्माने तो प्रसाद आदराने घेतला. त्या दिवशी सुमती महाराणीला ऐरावताचे दर्शन झाले. नंतर शंखचक्र, गदा, पद्म, त्रिशूल, विविध देवतेंचे, ऋषींचे, सिद्ध पुरुषांचे, योग्यांचे असे अनेक दर्शन तिला होऊ लागले. सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सांगितले. ते म्हणाले, ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जननाचे सूचक आहेत. सुमती महाराणीचे मामा श्रीधर पंडित म्हणाले, बाई सुमती, रवीचे, सूर्याचे जन्म नक्षत्र विशाखाच्या आणि श्रीराम अवताराचा संबंध आहे. कृत्तिका हे चंद्राचे जन्म नक्षत्र आहे. ह्याचा आणि कृष्ण अवताराचा संबंध आहे. कोट्यवधी ग्रहांना, नक्षत्रांना, ब्रह्मांडाच्या स्थितिगतीचा निर्देश देणारे दत्तप्रभू जन्माला येतील, असे मला निश्चित वाटते. आपले दिव्य अनुभव व श्रीधर पंडिताचे मन सुमती महाराणीने राजशर्मास सांगितले. तेव्हा राजशर्मा म्हणाले, मी पूजा करते समयी कालाग्निशमन दत्तांना विचारतो. कालाग्निशमन दत्तात्रेयांची पूजा सुरू असताना
कोणत्याही माणसाने पाहू नये असा नियम आहे. पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर बसून बोलतात. नंतर परत त्या मूर्तीत ते विलीन होतात. त्या दिवशी पूजासमयी दत्त महाराज प्रसन्न होते. पूजेनंतर ते मानवी रूपात समोर बसले आणि श्रीधरांना या असे बोलाविले. दत्त मूर्तीमधून एक रूप बाहेर पडून त्यांच्या समोर ध्यानस्थ बसले. परत श्रीधरा या असे म्हणाले. राजशर्माला सगळेच आश्चर्यजनक वाटत होते. श्री दत्तप्रभू म्हणाले, तू आता पाहिलेले रूप म्हणजे देवशताब्दीतील येणारा एकुलता एक अंशावतार आहे. माझ्या लीन झालेल्या जीवनमुक्तांना मी बोलावताच यावे लागते आणि जा असे आज्ञा केल्यावर जावे लागते. माझ्या आज्ञेचे पालन करणे त्यांना चुकतच नाही. हे सारे ब्रह्मांड माझ्या हातातील खेळण्याच्या चेंडूसारखे आहे. मी एका पायाने लत्ता प्रहार केल्यास कोट्यवधी योजने पार करतो. मी जन्ममृत्यूच्या अतीत आहे. असे म्हणत श्रीप्रभूंनी राजशर्माच्या भ्रूमध्यास स्पर्श केला. लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती झाली. त्याने एका युगात विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमती सोमदेवम्मा नावाने जन्म घेतला होता. मी दत्तरूपाने दर्शन देऊन तुमची इच्छा विचारली असता तुम्ही पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे अशी विनंती केली होती. दत्तप्रभूंचे हे बोल राजशर्माने आपल्या धर्मपत्नीस सांगितले. त्यावेळी बापनार्य म्हणाले, बाबा राजशर्मा, तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना, सूर्याला, अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. ह्या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील. तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी कसलाही न विचार करता ब्राह्मण जेवायच्या अगोदरच श्री दत्ताने भोजन विचारले तर जरूर वाढावे. बाई सुमती, ही गोष्ट लक्षात ठेव बरं. बाबा शंकर भटा, दत्तप्रभूंच्या लीला अलौकिक आहेत. आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या अपूर्व आहेत अशा कथा त्यांच्या आहेत. महालय अमावास्येचा दिवस होता. राजशर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते. दारासमोर भवती भिक्षांदेही असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महाराणीने भिक्षा घातली. काही मागणे माग असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली, बाबा आपण अवधूत आहात. आपले वाक्य म्हणजे सिद्ध वाक्यच आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात. दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करीत आहेत? या 100 वर्षापूर्वीपासून या भूमीवर श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ रूपात फिरत आहेत. आपण मला काहीतरी माग म्हटलेत. मला श्रीपादांचे रूप पाहण्याची खूप इच्छा आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा आविर्भाव हे शब्द ऐकून त्या अवधूताने भुवन धनानून सोडण्यासारखे, भूकंप आल्यासारखे बिकट हास्य केले. सुमती महाराणींना तिच्या सभोवतीचे समस्त विश्व एका क्षणातच अदृश्य झाल्यासारखे वाटले. समोर 16 वर्ष असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, आई, मीच श्रीपाद श्री वल्लभ आहे. मीच दत्त आहे. अवधूतांच्या रूपात असताना मी श्री वल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा तू व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्री वल्लभांच्या रूपात दर्शन दिले. श्री वल्लभांच्या रूपात असलेल्या रूपात तू मला पाहते आहेस. मला तू कोणतेही मागणे मागू शकतेस. तू मला जेवू घालून तृप्त केलेस. जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे. ती दिव्य मंगलमूर्ती पाहून सुमती महाराणीने पादाभिवंदन केले. श्री वल्लभांनी सुमतीला उचलून उभे केले व म्हणाले, आई, मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे. याने मुलाचे आयुष्य क्षीण होते. तेव्हा सुमती म्हणाली, आई म्हणून बोलावले. आपले सिद्ध वाक्य हे बोल खरे करावेस. तू माझा मुलगा म्हणून जन्माला यावे.
यावर श्री प्रभूंनी तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाले, मी श्रीपाद दत्त श्रीपाद वल्लभ या नावाने तुझ्या गर्भात येईल. आईने लेकराच्या पाया पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच आहे. म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्रांच्या उलट जात नाही. मी पुत्ररूपाने 16 वर्षापर्यंत जीवन व्यतीत करेन. त्यावर सुमती म्हणाली, केवढा हा अविचार! 16 वर्षापर्यंतच आयुष्य असे म्हणून ती विलाप करू लागली. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, आई, 16 वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहीन. प्राप्ते तू 16 वर्ष पुत्र मित्र वधाचरेत असे शास्त्रवचन आहे. 16 वर्ष वयापर्यंत मुलांबरोबर मित्रासारखेच वागले पाहिजे. आपल्या इच्छांचे दडपण त्यांच्यावर आणू नये. मला लग्न करण्याची तुम्ही बंधन घालू नये. मला यती होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही बंधन घातलेले मला आवडणार नाही आणि मी घरात राहणार नाही असे सांगून त्वरित श्री दत्तप्रभू अदृश्य झाले. सुमती महाराणी अवाक झाली. तिला काहीच कळेनासे झाले. घडलेला सारा वृत्तांत तिने आपल्या पतीस सांगितला. तेवढ्यातच अप्पलराज म्हणाले, सुमती, विचार करू नकोस. श्री दत्त महाराज आपल्याकडे भिक्षेस येतील हा विषय तुझ्या वडिलांनी सूचना म्हणून अगोदरच सांगितलेला आहे. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? आवडली का? आवडल्यास कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्रोते हो, आपण माझ्या कथा आवडीने ऐकता त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.